हम 10X के सारे यहाँ पे रहवासी आज जमा हो गए हैं। पूरे एकदम ग्रैंड फाइनल है जो हमारे एनुअल जो हमारे क्रिकेट टीम में विनर एंड रनर अप और हम जो लूज जो हो गए हैं उनके लिए यहाँ पे हम चीयर्स करने आए हैं। मी रेमंड 10X इथे राहते आणि मला इथे शिफ्ट होऊन 1 वर्ष झालं, पण जेव्हापासून शिफ्ट झाले तेव्हापासून मी बघते इथे प्रत्येक फेस्टिवल्स किंवा स्पोर्ट्स इव्हेंट असू दे, ते म्हणजे लहान मुलंच नाही तर आम्ही मोठे पॅरेंट्स पण इतके एन्जॉय करतोय आणि इथली ऑर्गनायझिंग टीम आणि कल्चरल कमिटी हे सगळे इव्हेंट एवढ्या चांगल्या पद्धतीने सेलिब्रेट करतायत की आम्हाला खूपच म्हणजे आमचं एक लहानपणीचे जे आमचे आम्हाला जे होतं की आपण हे खेळायला अजून खेळू शकतो किंवा काय, आम्ही सगळे पॅरेंट आम्ही फॅमिली ॲज अ फॅमिली खूप एन्जॉय करतो तिथे आल्यापासून. मी वर्षा खेळणार. ॲक्च्युली मी रनर आहे, तर मी फर्स्ट टाइम इथे TPL सीझन 2 मध्ये पार्टिसिपेट केलं. अगदी सगळेच नवीन होते. पहिल्या दिवशी असं वाटत होतं आपण बिलकुल ओळखत नाही, पण आता शेवटच्या दिवशी असं वाटतं की आम्ही एका फॅमिलीतले झालो आणि खूप बॉन्डिंग छान झालं. आमचे ओनर मनीष पांचाल त्यांनी पण आम्हाला खूप हेल्प केली. रेमंडमध्ये असे खूप वेगवेगळे सगळेच कमिटी आहेत आणि प्रोग्राम सेलिब्रेट होतात. त्याच्याने असं सगळं एकजूट वाटतं, एका फॅमिलीसारखं वाटतंय. अगदी लहान मुलांपासून तर थोरल्यांपर्यंत सगळ्यांनाच आपल्या गुणांना वाव द्यायचा हा एक नवीनच चान्स मिळतोय असं वाटतंय आणि आम्ही तो खूप आनंदाने उपभोगतोय. मी 10X मध्ये राहते. इथे आली मी, मला 1-1.5 वर्ष झालं. 10X ने स्पेशली लेडीजसाठी क्रिकेट आयोजन केलं. खूप छान वाटलं, कारण डेली किचनमधून थोडंसं बाहेर आल्यासारखं वाटलं. काही जणींना वर्किंग टाईममधून थोडंसं बाहेर आल्यासारखं वाटलं. खूप छान वाटलं. थोडासा टाईम आम्हाला जरा वेगळा मिळाला. एक नवीन ओळख सर्वांची निर्माण झाली. सप्टेंबरमध्येच इथे शिफ्ट झाली आहे. बँड्रावरून 10Xला आलेली आहे. नवीन आल्या असं वाटलं होतं की फार वेगळं आणि एकांत असेल, पण नाही, इथे आल्यावर कळलं की बरेच जण आपले इथे ओळखीचे होतील न होतील या हिशोबाने, पण इथे आल्यानंतर कळलं की इथे एक कुटुंब एक घर असल्यासारखं आहे. या 3 महिन्यामध्ये असं वाटलंच नाही की मी नव्याने शिफ्ट झालेली आहे. आणि ते वेगवेगळ्या प्रकारचे जे आपल्या म्हणजे जाती धर्माचे आहेत, पण असं वाटत नाहीत की ते आहेत. आम्ही एकत्र एक कुटुंब एक परिवार असल्यासारखे आता राहतोय. नव्यानं ओळख झालेली आहे आणि आता इथे जी TPL 10X प्रीमियम लीग जी लागलेली आहे त्याच्यामध्ये आम्ही फायनल घेतलेली आहे. त्यात मिस्टर संकेत यांनी जे आयोजक आहेत त्यांनी केलेले, त्यांचे खूप खूप अभिनंदन आणि आभार. पण असंच त्यांनी नव्याने अजून काही वेगवेगळे इव्हेंट्स आयोजित करावे जेणेकरून आम्ही सगळे इथे एकत्र एकरूप होऊ आणि आमच्या नवीन ओळखी होतील. सुरुवातीला रेमंड हे जे ब्रँड आहे म्हणजे अगदी आम्ही लहानपणापासून पाहिलंय, म्हणजे इथे आपलं घर होईल किंवा इथे आपण येऊ हे एक दिवा स्वप्नच. जेव्हा हे कळलं की रिएलिटी इथे होते त्यावेळेस आम्ही म्हटलं की हे अगदी ठाण्याच्या मध्यवर्ती असलेला हा आहे. काही प्लस पॉईंट आणि मायनस पॉईंट आहे, पण हा जो प्रोजेक्ट आहे तो हा 10X हा रेमंडचा पहिला प्रोजेक्ट आहे. हळूहळू आमची आशा आहे की ह्या याच्यातून जे मायनस किंवा राहिलेल्या गोष्टी ते नक्कीच आमच्यासाठी पूर्ण करून देतील आणि प्रोजेक्ट हा सुपर्ब आहे. आता इथे वेगवेगळ्या कम्युनिटीची किंवा फार लांबून आलेली किंवा बांद्रा आहे, वसई आहे, काही अगदी परदेशातून आलेले शिफ्ट झालेली लोक किंवा प्रत्येक कम्युनिटीची किंवा वेगवेगळ्या एरियातून आलेले लोक, त्यांच्यासाठी हे सगळं म्हणजे असं होतं की बाबा आपण कुठून आलो इथून तर आपल्याला करमेल की नाही. म्हणजे सगळ्यांसाठी हा जसा भाग आहे इकडचा तो फार नवीन होता. तर मग आता असं हळूहळू झालं की आम्ही सगळे असे वेगवेगळे उपक्रम जे म्हणजे रेमंड थ्रू किंवा सोसायटी थ्रू ॲज अ कमिटी मेंबर किंवा जे ऑर्गनायझर आहे ते राबवत आहेत त्यांच्या थ्रू जवळजवळ आता प्रत्येक जसं महाराष्ट्रातला महाराष्ट्र दिन आत्ता होईल आपल्या इकडे सेलिब्रेट, त्याच्यानंतर लोढी झालं, त्याचं ओणम झालं आणि आपल्या इथे बरेच उपक्रम हळदी कुंकू आहेत किंवा इतर जर TPL आहे, गेल्या वर्षीचं बॅडमिंटनच्या स्पर्धा आहेत, ह्या सगळ्या ऑर्गनाईज केल्या जातात आणि ते उपक्रम इतक्या पद्धतशीर आणि आता जे ऑर्गनाईज TPLचं झालं त्याची एक लेवल हे इतकी म्हणजे प्रोफेशनल लेवलला त्यांनी सगळं ऑर्गनाईज केलं होतं. ते इतकं सुंदर आणि सुरेख पद्धतीने केलंय, तर असं वाटतं की आपण इतक्या सुंदर ठिकाणी राहायला आलोय किंवा इतका छान एरिया आहे की याच्यामुळे आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी एका मिळाल्या. आणि रेमंड हे खूप म्हणजे इथे जे 10X फॅमिली ही खूप मोठी आहे, त्याच्यामध्ये थोडेसे मतभेद होणं किंवा कधी कधी काही गोष्टी म्हणजे नाही पटणं ह्या गोष्टी साहजिकच आहे जेव्हा एवढी मोठी कम्युनिटी असते. पण बाकी जे ह्या सगळ्या इथे प्लस पॉईंट आहेत ते खूप आहेत. म्हणजे आज आम्ही इतक्या जणी एकत्र आहोत, जवळजवळ 1 महिन्यापासून आम्ही हे सगळे टीम बिल्ड झाली आमची आणि इतरही खूप अजून याच्या पुढे सगळ्या आयोजक काय आयोजित करतील त्याच्याबद्दल म्हणजे खूप असं छान वाटतंय आणि वाटतंय की आपण म्हणजे एक फॅमिली आहे. म्हणजे इथून असं वाटत नाही की बाबा आपण कुठे असं अगदी अननोन ठिकाणी पडलोय. थँक्यू रेमंड.
My name is Mayur Padgaonkar. I'm staying in Raymond Reality, Cura C3205. So we got a possession in April 2023, and since then we are living here. So the atmosphere here is very electric. The TPL is the second tournament which Raymond is organizing, and it is a very good event. So everybody participate. It's like a family, and I really and my family also enjoyed a lot. Got a lot of friends here, so there are a lot of events happen, and we celebrate every festival like a family. That is a wonderful experience. My name is Shrikant Bhagwat. I recently shifted here just 2 months back, but the overall experience at the Raymonds is very good. We have participated in this tournament, and I was owning one team, which we were a tabletop in the leagues. We ended up as a runner-up, so it was a great actually experience. All the teams come up, all the 12 teams were very competitive. The dedication all the teams which they have shown to compete the match. That was very excellent and pretty good. It's a very enjoyable moment right now for us. My name is Vinay Thakkar. I've shifted in Raymond almost 1.5 years back. Good society, good township, and it's really nice to have many people over here. And apart from that, we enjoy every festival. And recently, we had a tournament for the cricket, so it was great experience. We had it for almost 2 days, which was really great fun to have it. And other than that, it's a large society, and we get many people to gel up with new peoples. That's it. Overall, it is a good experience to be a resident of the Raymond Reality. My name is Raj Reddy. I stay in Tower E, Verdor, and I came 6 months before here in Raymond. And I like the atmosphere here. All people are get together and attend all the functions, and they carry out many programs and events. This tournament was very joyful, and many of the participants has given their contribution. Many teams has been made, out of which our team has won this competition. In near future, there are many other buildings also. They may also join, and this event may be even bigger. यहाँ पे रेमंड में पिछले रहने को आया तब से अराउंड 6 to 7 months हो गए यहाँ पे, एंड इट इज़ क्वाइट बिग कॉम्प्लेक्स. और यहाँ पे काफ़ी इवेंट्स वगैरह भी होते हैं, जैसे अभी रिसेंटली क्रिकेट टूर्नामेंट भी उन्होंने ऑर्गेनाइज किया था. सो इट वाज अ फन एंड काफ़ी अच्छा है. देयर आर दिस इज गुड प्लेस. माझं नाव स्वाती संकेत कदम. मी गेल्या 1.5 वर्षापासून इथे राहते आहे आणि आमच्याकडे इथे आल्यापासून खूप वेगवेगळे इव्हेंट्स होत आहेत. जसे गणपती, आता स्पोर्ट्स आहेत, होळी, बरेचसे असे इव्हेंट्स चालू आहे आणि आम्ही सगळे त्याच्यामध्ये खूप एन्जॉय करतो आहे. त्याच्यामध्ये आमचं एक असं होतं की आमच्या सगळ्यांची या इव्हेंट्समुळे आमच्या सगळ्यांची एकमेकांची ओळख होते. त्याच्यामुळे आमचे बॉन्ड्स वाढत आहेत आणि त्याचबरोबर मुलांनाही खूप छान एन्जॉय करत आहेत. इथे आल्यापासून आम्ही खूप मजा करतो आहे. सगळेच एकमेकांना ओळखून एकमेकांचे वेगवेगळ्या कास्टचे जातीचे असल्यामुळे आम्ही वेगवेगळे इव्हेंट्स खूप एन्जॉय करतोय. हा बेनिफिट आम्हाला इथे खूप छान झालेला आहे. जसं आता हा आमचा स्पोर्ट्सचा इव्हेंट आहे, ह्याच्यामध्ये आम्ही खूप छान एन्जॉय केलेला आहे. इथलं ज्यांनी आम्हाला जे ऑर्गनायझिंग केलेलं आहे त्यांनी, जसे संकेत कदम, अमय, व्रज, चिंतन, बरेच खूप सारे लोकांची नावं आहेत पण आता सध्या नाही घेता येते मला. पण त्यांनी खूप छान पद्धतीचं इथे इव्हेंट ऑर्गनाईज केलेलं होतं. आम्ही खूप बेस्ट एक्सपिरियन्स घेतला. याच्या आधी मी कधी क्रिकेट खेळली नव्हती. मी फर्स्ट टाइम अटेम्प्ट करते आणि त्यात आम्ही रनरअप झालेले आहे. आमची टीम ह्याच्यामध्ये इन्वॉल्व होती, त्यांच्यामुळे खूप काही आम्ही स्वतःला एक्सपोज करू शकलेलो आहोत. आणि मेरा नाम जिश्मा कुरुची है. इवेंट्स जो हो रहे हैं पूरे सोसाइटी में, चाहे वो स्पोर्ट्स हो, कल्चरल हो, रेसिडेंट्स सब साथ में मिलके एंजॉय कर रहे हैं. और जिनने कभी कोई भी इवेंट कभी देखा नहीं है, ऑर्गेनाइज नहीं किया है, वो सब एंजॉय कर रहे हैं यहाँ पर. स्पेशली जो क्रिकेट का है, संकेत, व्रज, चिंतन, अमय, इन्होंने जो ऑर्गेनाइज किया है, द बेस्ट ऑर्गेनाइज किया है. मैं शीतल टापरे. सो यहाँ पे स्पोर्ट्स फेस्टिवल्स या फिर कोई भी इवेंट लो, मतलब किसी भी फंक्शन का ले लो, रिलीजन ले लो, हम लोग यहाँ पे बहुत अच्छी तरीके से वी हैव अ कल्चरल टीम ऑल्सो, तो वो अच्छे तरीके से ऑर्गेनाइज करते हैं. हम लोग को हर एक रिलीजन का थोड़ा थोड़ा एंजॉय करने मिलता है फंक्शंस. एंड जो रेसिडेंट्स है वो स्पोर्ट्स के यहाँ पे इतने एंथुजियास्टिक है कि वी आर कंडक्टिंग ऑलमोस्ट बहुत सारे यू कैन से स्पोर्ट्स एक्टिविटी. बैडमिंटन हो रहा है, चेस हो रहा है, टेबल टेनिस हो रहा है, क्रिकेट हो रहा है. एंड
उसकी वजह से हम लोग का बॉन्डिंग जो है वो बहुत बढ़ गया है एंड दैट इज रियली अ साइन ऑफ गुड रेसिडेंस अँड सोसायटी ऑल्सो. अनघा पाडगावकर. पूर्वी आम्ही आयसोलेटेड बिल्डिंगमध्ये राहायचो आणि आता आम्ही एकदम असं कॉम्प्लेक्समध्ये आल्यावर सगळे इव्हेंट्स असल्यामुळे सगळे एन्जॉय करायला मिळत आहेत. मुलांना वेगळं वेगळे गेम्स खेळायला मिळत आहेत. आम्ही लहानपणी बॅडमिंटन आणि खेळायचो क्रिकेट आणि लगेच आता इकडे म्हणजे चान्स मिळाला. पूर्वी जर सिंगल बिल्डिंगमध्ये तो चान्स नव्हता आणि एक्सपोजर मिळालं, भरपूर मैत्रिणी मिळाल्या, त्यामुळे चांगलं बॉन्डिंग आहे. नवीन नवीन गोष्टी शिकायला मिळत आहेत. गाण्याचे क्लास आहे, डान्स क्लास आहे, म्हणजे इन्स्ट्रुमेंटचे क्लास आहेत, नॉर्मल मुलांना ड्रॉइंग क्लास आहेत, वेगवेगळे क्लासेस मुलांना जायला मिळत आहेत. आम्हाला ट्रॅव्हलिंग करावं लागत नाही आहे. म्हणजे कुठचा हा क्लास लगेच आम्हाला पुढच्या दिवशी आम्ही लगेच जॉईन करू शकतोय. त्यामुळे खूप कन्व्हिनियन्स झाला आहे आणि सगळे लोक एन्जॉय करतायत आणि बॉन्डिंग चांगलं आहे. म्हणजे कोणाला क्लास हवा असेल तर आम्ही एका ग्रुपवर विचारलं की लगेच आम्हाला त्याचा फीडबॅक मिळतो. त्यामुळे खूप त्याचे काय म्हणतात ते उपयोग होतोय. म्हणजे लहान मुलांसाठी पण आणि ज्येष्ठ नागरिकांचा वेगळा ग्रुप आहे, ते पण एन्जॉय करतायत, पिकनिक्स करतायत. त्यामुळे प्रत्येक जण इथे एन्जॉय करते. म्हणजे असं आयसोलेशन नाही आहे, कोण असं एकटं पडत नाही इथे. त्यामुळे वी आर एन्जॉईंग. मी स्नेहा पेशवे कुलकर्णी. गेले 1.5 वर्ष मी इकडे राहते आणि आम्ही प्रत्येक सण, प्रत्येक स्पोर्ट्स इव्हेंट खूप ग्रँड लेवलवर सेलिब्रेट केलं गेल्या 1.5 वर्षात. आणि आम्ही वेगळे क्लासेस घेत असतो. जसं स्वाती फिटनेसचे क्लासेस घेते, अंकिता सिंगिंगचे घेते, मी ड्रॉइंग क्लासेस घेते. आम्ही यातूनही सगळे आम्ही आमच्या कलागुणांना वाव द्यायचाही प्रयत्न करत असतो. आताही आम्ही यापुढेही 2-4 इव्हेंट आमचे प्लॅन्ड आहे. फक्त एवढीच इच्छा आहे की हे कायम राहो, कंटिन्यू राहो, मध्ये कुठे ब्रेक नको यायला मिळायला. सगळ्यांनी सोबत राहण्याला जी मजा आहे ती आत्ता मी अनुभवते. गेले 1.5 वर्ष आता मला माहेरी जायची इच्छा होत नाहीये, असा प्रकार आहे एकंदरच. पण हाँ, आम्ही एंजॉय करतोय सगळे. मैं सलोनी चाकोटिया, मुझे यहाँ आए को 1 साल हुआ है और यहाँ पे एनवायरनमेंट बहुत ही अच्छा है, बहुत फ्रेंडली है. और इसके पहले मैं कभी इतनी सोशली एक्टिव नहीं थी, बट यहाँ आने के बाद जो एनवायरनमेंट और सब मिला है तो उसमें बहुत सोशली सब में पार्टिसिपेट किया है. जैसे गणेश उत्सव में डांस में पार्टिसिपेट किया था, अभी स्पोर्ट्स इवेंट में क्रिकेट में पार्टिसिपेट किया है. इसके पहले कभी क्रिकेट खेला नहीं था मैंने, पर अभी यहाँ आके हिम्मत हुई है कि मैं पार्टिसिपेट करूँ. और स्वाति ने फोर्स किया है कि कर सकते हैं, तो किया है और हम लोग रनर अप रहे हैं. तो बहुत अच्छा रहा एक्सपीरियंस और बहुत इन्जॉय किया है. और ये सोसाइटी बच्चों के लिए भी बहुत अच्छी है, बहुत सारी फैसिलिटीज़ है और यहाँ पे हम लोग सारे फेस्टिवल्स और बहुत बहुत मिलजुल के एंजॉय करते हैं. मेरा नाम अनय है और मेरे को इस सोसाइटी में रह के बहुत अच्छा लगा. मेरे को बहुत सारे फ्रेंड्स मिले. इनफैक्ट स्कूल के भी फ्रेंड्स इधर बहुत रहते हैं, तो मैं बहुत इंजॉय करता हूँ उनके साथ. क्रिकेट टूर्नामेंट बहुत अच्छा था, वेल ऑर्गेनाइज था. सबको एक चांस मिला खेलने का और अपना प्ले पावर दिखाने का. मेरा नाम शुभ मंगरुलकर. मैं यहाँ पर रेमंड रियलिटी 10X हैबिटेट में रहता हूँ. अभी यहाँ पर मेरे को 2 साल होने को आया है. यहाँ पर मेरे को बहुत अच्छा लग रहा है. यहाँ पर बहुत सारे फेस्टिवल्स मनाए जाते हैं. गणेश चतुर्थी, ओणम, क्रिकेट टूर्नामेंट हमने बहुत एंजॉय किया और ऑर्गेनाइज बहुत अच्छा किया था. हमारी विनिंग टीम है. थैंक यू टू ऑर्गेनाइजिंग टीम. थैंक यू टू डेस्टिनेशन थाने. जो 10X का टूर्नामेंट हुआ है, दैट वाज अ वंडरफुल. और उसके बाद हमारी जो एक छोटी फैमिली बनी है सबकी, क्योंकि पहले हमको ये नीचे ही नहीं आता था, बट इसके बाद वी आर गुड फ्रेंड्स नाउ. बहुत सारे अच्छे फ्रेंड्स मिले हैं. मेरी बात बता रही हूँ, मैं यहाँ पे एज अ संजना एंकर, मैं एंकरिंग करती हूँ बर्थडे, एनिवर्सरी एंड वेडिंग. और इसमें तो मुझे यहाँ पे आके इतना उन्होंने अप्रिशिएट किया है. 1.5 साल से मैं सारे इवेंट, इनके गणपति, नवरात्रि और अब आया है हमारा बहुत स्पोर्ट्स का जो मेरा फेवरेट है और मुझे अपने चाइल्डहुड में लेके आया ये 10X. मैं बहुत बहुत प्राउड फील करती हूँ कि मैं रेमंड में आई हूँ और मुझे बहुत अच्छा लग रहा है. सबके साथ एक एज अ फैमिली मिल रही है. ये मेरी दोस्त सोनाली है, जिसको हम लोग को जोड़ी के नाम से पहचाना जाता है, सोनाली और संजना. तो हिप्पी पूरे हमारी जोड़ी के लिए
इसी तरह यहाँ पे बहुत सारे लोग नए फ्रेंड्स मिले हैं, सबको कोई ना कोई एक 100% उसकी बेस्टी मिली होगी, मुझे मिल गई है, सबको बहुत सारी बेस्टी मिल गई है, बहुत सारे क्लोज फ्रेंड्स हो गए, क्लोज फैमिली हो गई है। ये हमारी यूनिटी एकदम बोलते हैं ना वो तारक मेहता को भी हम पीछे डाल देंगे इस यहीं पे पूरे। ये छोटा सा गोकुल धाम नहीं है, ये बहुत बड़ा ह्यूज गोकुल धाम बनेगा और क्रॉस द फिंगर। Once again, thank you to all the organizers of TPL. We enjoyed a lot, and Destination Thane.